हॅलो एव्हरीवन, कसे आहेत सगळे? मी शिवम नारदवाडे स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, तुम्हाला पण हा कन्फ्युजन होत आहे का की नेमका हा एम-पी-एस-सीचा 2025चा पॅटर्न आहे कसा? ठीक आहे. त्यामध्ये किती पेपर्स होणार आहेत, त्यामध्ये किती मार्किंग आहे पेपर वाईज, ठीक आहे, आणि ऑप्शनल सब्जेक्ट हा कुठला नवीन भाग आहे, या सर्व गोष्टींचे उत्तर तुम्हाला या एकाच व्हिडिओमध्ये मिळून जाणार आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, तुम्ही पण जर 2025च्या एम-पी-एस-सीची तयारी करणार आहात तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे. कारण मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण पॅटर्न, ठीक आहे, हे पाहू शकता तुम्ही इथे. आपण पूर्ण पॅटर्न एम-पी-एस-सीचा या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे. ठीक आहे. म्हणजेच काय, नेमका त्यामध्ये पेपर्स किती आहेत, कुठल्या पेपरला किती मार्किंग आहे, ठीक आहे, कुठले पेपर फक्त क्वालिफाय करायचे आहेत आपल्याला, या सर्व गोष्टींचे उत्तर तुम्हाला या एकाच व्हिडिओमध्ये मिळून जाणार आहे. ठीक आहे. त्यामुळे हा व्हिडिओ नक्कीच पूर्ण पहा. तुम्हाला नक्कीच तुमच्या अभ्यासामध्ये याचा फायदा होईल. ठीक आहे. मित्रांनो, समजून घ्या फर्स्ट ऑफ ऑल की कुठल्याही एक्झामची तुम्हाला तयारी करते वेळेस त्या एक्झामची रणनीती बनवणे ही खूप आवश्यक असते. ठीक आहे. तर ही रणनीती नेमकी बनवली कशी जाते? तर फर्स्ट यामध्ये स्टेप आहे मित्रांनो, की आपल्याला कुठल्याही डेस्टिनेशनला जाण्यासाठी त्याचा अगोदर आपल्याला रोडमॅप माहिती असला पाहिजे. ठीक आहे. की नेमका तो, आता समजा आपल्याला एक एक्झाम द्यायची आहे, ठीक आहे, ती कुठली आहे? तर आपली एम-पी-एस-सी 2025ची आपल्याला एक्झाम द्यायची आहे. ठीक आहे. यामध्ये आपल्याला हे समजणं अगोदर गरजेचं आहे की त्यांचा पॅटर्न नेमकं काय सांगतोय आपल्याला. ठीक आहे. आपल्याकडनं एम-पी-एस-सी नेमकं एक्सपेक्ट काय करते, की याशिवाय मित्रांनो आपण या परीक्षेमध्ये सक्सेस होऊ शकत नाही. का? कारण आपण जर त्यांना जे एक्सपेक्ट आहे ते सोडून जर व्यतिरिक्त दुसऱ्या गोष्टी करत बसला तर आपण यामध्ये सक्सेसफुल नाही होऊ शकत. ठीक आहे. कारण त्यांना जे आवश्यक आहे एका अधिकारीमध्ये, ठीक आहे, ते अगोदर आपण शोधणं खूप गरजेचं आहे. आणि त्यासाठी आपल्याला सिलेबस मदत करते, पॅटर्न मदत करते आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स मदत करतात. ठीक आहे. जेणेकरून आपल्याला समजतं नेमका आयोगाला नेमका पाहिजे काय आपल्याकडनं. ठीक आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा. चला पहा मित्रांनो, आपण स्टार्ट करूयात. मित्रांनो, मला एक प्रश्नाचं उत्तर द्या की अगोदर एम-पी-एस-सीच्या राज्यसेवेच्या पेपरामध्ये किती स्टेजेस होत्या? 3 स्टेजेस होत्या, राईट? फर्स्ट स्टेज काय होतं? प्री. सेकंड होती आपली मेन्स आणि थर्ड होता आपला इंटरव्ह्यू. ठीक आहे. हे सेम आहे. 2025मध्ये पण सेम आहे. तर आता चेंजेस कुठे आहेत? तर पहा, आपली जी मेन्स होती 2024 पर्यंत, ठीक आहे, आता होणारी पण मेन्स, ही एम-सी-क्यू टाईप आहे. ओके. म्हणजे एक प्रश्न येणार, त्यामध्ये खाली 4 ऑप्शन्स येणार आणि त्यापैकी आपल्याला जो योग्य ऑप्शन आहे त्याचा पर्याय आपल्याला तिकडे सर्कल करायचा असतो. ठीक आहे. तर पहा मित्रांनो, हा झाला आत्तापर्यंतचा पॅटर्न 24 पर्यंतचा. आता 25 पासून कसं आहे, तर यामध्ये मित्रांनो काही पेपर्स आपल्याला पात्रताचे दिसून येतात, तर काही पेपर्स आपल्याला नवीनच दिसून येतात. जसा की हा पेपर आपल्यासाठी पूर्णतः नवीन आहे. ओके. म्हणजे जे कोणी फक्त एम-पी-एस-सीची तयारी करत आहे त्यांच्यासाठी तर हा पेपर पूर्ण नवीन आहे. सामान्यतः हा पेपर पूर्ण नवीन आहे. ठीक आहे. नैतिकता, सचिती आणि योग्यता म्हणजे इथिक्स. आणि नंतर ऑप्शनल हा पण आपल्यासाठी नवीन सब्जेक्ट आहे. ठीक आहे. नवीन पॅटर्न आहे. तर सर्व गोष्टी आपण इथे समजून घेऊयात बारीकीने. ओके. पहा, अगोदर आपण जाणून घेऊयात की प्री कशी आहे. ठीक आहे. तर पहा मित्रांनो, प्री ही काय आहे रे? हे एक परीक्षेचा पहिला टप्पा आहे. ओके. आणि एकदम बेसिकपासून येणार आहे. त्यामुळे तुम्ही पूर्ण टेन्शन सोडून टाका पॅटर्नचा. ओके. पहा, प्री हे काय मित्रांनो? पहिला स्टेज आहे. ओके. पहिला टप्पा आहे ज्यामध्ये आपल्याला मुख्य परीक्षेसाठी पात्र होण्यासाठी इथे आपल्याला एक कट ऑफ क्लिअर करायचा असतो. ठीक आहे. आणि त्या कट ऑफसाठी आपली स्क्रीनिंग केली जाते. म्हणजे आपली एक्झाम. ठीक आहे. म्हणजेच काय, पहा, हे एक्झाम असते कंप्लीट 400 मार्क्स. ठीक आहे. एकूण मार्क्स किती असतात त्याचे? 400 असतात. प्रत्येकी 200 मार्क पेपराला असतात. ठीक आहे. म्हणजेच काय, GSला 200 मार्क, CSATला 200 मार्क. आता काही जणांना हे पण आम्ही असं एक्सपेक्ट करतो. ठीक आहे. म्हणजे हा व्हिडिओ 10वीचा पण विद्यार्थी पाहत असेल किंवा 12वीचा पण विद्यार्थी पाहत असेल. ठीक आहे. त्याच्यासाठी एक इथं गोष्ट आपण क्लिअर करून घेऊयात की CSAT म्हणजे काय आहे? तर CSAT म्हणजे सिव्हिल सर्व्हिस ॲप्टिट्यूड टेस्ट आहे मित्रांनो. याच्या माध्यमातून आपली योग्यता आयोगाला कळून जाते. ठीक आहे. जे आपली बुद्धिमत्ता चाचणी, आपलं कौशल्य, आपली डिसिजन मेकिंग पॉवर काय आहे हे आपल्याला या पेपरातनं समजून जातं. ठीक आहे. तर पहा मित्रांनो, यामध्ये सुद्धा प्रीमध्ये कसं केलेलं आहे, अगोदर कसं होतं प्रीमध्ये मित्रांनो, की 400 पैकी कट ऑफ लागायचा. ठीक आहे. पण आता तसं राहिलेलं नाही आहे. आता कसं झालेलं आहे मित्रांनो,
आता फक्त या GSच्या पेपराचे मार्क गृहीत धरले जातात. ठीक आहे. तर बघा CSATचा पेपर का घेत असतील तर पहा, CSATचा पेपर मित्रांनो हा फक्त क्वालिफाय आहे. ओके. हा जो GSचा पेपर आहे इथला, ठीक आहे. हा जो GSचा पेपर आहे याचेच मार्क आपल्याला कट ऑफसाठी खूप इम्पॉर्टंट आहेत मित्रांनो. हे जे 200 मार्क आहेत हेच आपल्याला कट ऑफ आपला क्लिअर करून देणार आहे. ठीक आहे. हे CSATचे 200 मार्क आपल्याला फक्त आणि फक्त 33% मार्क्स घेऊन आपल्याला हे क्वालिफाय करायचं आहे. ओके. तर समजा मित्रांनो प्रीचा पॅटर्न नेमका आहे कसा, त्यामध्ये 2 पेपर्स आहेत, एक GSचा आणि एक CSATचा. ठीक आहे. GSमध्ये कुठले सब्जेक्ट आहेत आपण ते खाली पाहूयात. फक्त आता पॅटर्न समजून घ्या. ठीक आहे. नंतर 2 तास प्रत्येकी पेपराला मिळत जाते, माहितीच असेल. हां, ही एक नवीन गोष्ट. 1/4 निगेटिव्ह मार्किंग आपल्याला दिसून येते. पण नवीन त्यांच्यासाठी आहे जे एकदम स्टार्टिंग फेजमध्ये आहे. ठीक आहे. तर 1/4 निगेटिव्ह मार्किंग आपल्याला इथे दिसून जाते. तर ही आहे काय? तर पहा मित्रांनो, ज्यावेळेस तुमचे GSच्या पेपरामध्ये आणि CSATच्या पेपरामध्ये तसेच ठीक आहे. फक्त CSATच्या पेपरामध्ये मित्रांनो जे डिसिजन मेकिंगचे क्वेश्चन्स असतात त्याला सोडून जे उर्वरित क्वेश्चन्स असतात त्यासाठी निगेटिव्ह मार्किंग लागू आहे. ओके. तर पहा, 4 क्वेश्चन चुकल्यानंतर आपल्या जर राईट आलेल्या क्वेश्चनमधले एक क्वेश्चनचे मार्क्स वजा केले जातात. ओके. त्याला 1/4 निगेटिव्ह मार्किंग. आणि UPSCमध्ये मित्रांनो ही आपल्याला दिसून येते 1/3 निगेटिव्ह मार्किंग. ठीक आहे. चल पहा, आता मेन परीक्षा कशी आहे बघूयात आपण. म्हणजेच काय मुख्य परीक्षा. ठीक आहे. जे की नवीन आहे, एकदम नवीन पॅटर्न आहे सर्वांसाठी. पहा, महाराष्ट्र नागरी सेवा मुख्य परीक्षेत लेखी परीक्षा आणि मुलाखत व्यक्तिमत्व चाचणी यांचा समावेश केलेला आहे. ठीक आहे. पहा आता, ही परीक्षा मित्रांनो 2 श्रेणीमध्ये विभागलेली आहे. एक आहे पात्रता आणि दुसरी आहे गुणवत्तेसाठी मोजले जाणारे पेपर. ठीक आहे. आता इथे पण कन्फ्युजन असेल, मी ते इथेच क्लिअर करून टाकतो लगेचच. पहा, पात्रता पेपर्स म्हणजे काय? पात्रता पेपर्स आपल्याला म्हणजे जसं आपण आत्ता वरती पाहिलं इथं की आपल्याला CSAT इथं क्वालिफाय करायचं होता 33%. सेम मित्रांनो ॲज इट इज आपल्याला इथं 2 पेपर्स दिसून येतात. ते कुठले कुठले आहेत तर पहा, फर्स्ट पेपर आहे मित्रांनो तो मराठीचा. ओके. आणि सेकंड पेपर आहे मित्रांनो तो इंग्रजीचा. आता पहा मित्रांनो, यामध्ये आपल्याला 300 मार्क ईच पेपर आपल्याला दिसून येतात. ठीक आहे. या पेपरामध्ये कसं आहे मित्रांनो, आपल्याला जे पुढचे एक्झाम्स असतात, ठीक आहे, म्हणजे या पेपराचं महत्त्व नेमकं काय आहे मी तुम्हाला एक थोडक्यात समजून सांगतो. कारण इथे खूप जण इग्नोर करतात या पेपर्सला. ठीक आहे. तर तसं नका करू प्लीज. कारण याचं इतकं महत्त्व आहे मित्रांनो. तुम्ही पुढचे जे पेपर्स असतात, जे 7 पेपर्स, 4 GSचे, 1 निबंधाचा आणि 2 ऑप्शनलचे. ठीक आहे. यामध्ये तुम्ही कितीही जर चांगले आन्सर्स लिहिले तरी तुमचे पेपर्स चेक होणार नाही. कधी? जेव्हा तुम्ही या 2 पेपरांमध्ये 25% मार्क्स नाही घेणार. ठीक आहे. पाहित या पात्रता पेपर्समध्ये किमान पात्रता म्हणून भारतीय भाषेमध्ये 25% मार्क्स आणि इंग्रजीमध्ये 25% गुण मिळवणाऱ्या उमेदवारांचेच निबंध, सामान्य अध्ययन आणि ऑप्शनल सब्जेक्टचे पेपर्स विचारात घेतले जातील. ठीक आहे. इथं शुद्ध भाषेमध्ये सांगितलेलं आहे की यामध्ये 25% मार्क्स घेतल्यानंतरच आपले पुढले पेपर्स चेक होतील. ओके. तर हे पेपर्स इतके इम्पॉर्टंट आहेत मित्रांनो, यांना बिलकुल इग्नोर नाही करायचं. ठीक आहे. आणि मित्रांनो या सर्वांचा आपल्याला येणाऱ्या व्हिडिओजमध्ये एक्सप्लेनेशन पण घ्यायचं आहे. ठीक आहे. हे कसं म्हणजे पेपरामध्ये नेमकं आहे काय काय, या GS1, GS2, GS3 पेपरामधले जे सब्जेक्ट आहेत त्याची आपल्याला डिकोडिंग सुद्धा आपण करणार आहे. त्यामुळे आपल्या चॅनलवरती तुम्ही कनेक्ट राहा. ओके. पाहूयात मित्रांनो आपण आता की गुणवत्तेसाठी नेमके आपले कुठले पेपर्स असतात. ठीक आहे. त्याचं पॅटर्न आपण एक वेळेस इथे जाणून घेऊया. पहा मित्रांनो, पेपर 1 आपल्याला असतो निबंधाचा. ठीक आहे. जो की असतो 250 मार्क्सचा. नंतरचा पेपर असतो मित्रांनो आपला पेपर नंबर 2 सामान्य अध्ययन 1. त्यामध्ये आपल्याला कुठले कुठले सब्जेक्ट दिसून येतात तर त्यामध्ये आपल्याला भारतीय भाषा, संस्कृती, जगाचा इतिहास, भूगोल आणि भारतीय समाज हे सब्जेक्ट आपल्याला इथे दिसून येतात. यामध्ये मित्रांनो MPSCत कसं आहे, तिथे सिलेबस कॉपीमध्ये असं दिलेलं आहे की विथ सम वेटेज टू महाराष्ट्र. म्हणजेच काय, तर या सब्जेक्टच्या रिलेटेड जे काही महाराष्ट्रामध्ये घडलं असेल, ठीक आहे, त्या गोष्टीमध्ये थोडंसं जास्त भर दिला आहे. ओके. तर असं इथे दिलेलं आहे, सम वेटेज टू महाराष्ट्र. ठीक. नंतर पेपर 3. पेपर 3 कोणता आहे, सामान्य अध्ययन 2. यामध्ये शासन, राज्यघटना, राज्यव्यवस्था, सामाजिक न्याय आणि आंतरराष्ट्रीय संबंध असे सब्जेक्ट आपल्याला GS2 मध्ये दिसून येतात. ठीक आहे. GS2 मध्ये
सर्वांना डोक्यात एकच गोष्ट होती की फक्त क्वालिटी आहे, ठीक आहे. त्यामध्ये क्वालिटी आहे, पण उर्वरित सब्जेक्ट सुद्धा त्यामध्ये आहेत. याची पण आपण काळजी घेतली पाहिजे. ओके. तो बघ सेवा विथ सम वेटेज टू महाराष्ट्र आणि याचे पण मार्किंग आपल्याला 250 मार्काचे. ओके. आता इथून प्रत्येक येणारा पेपर आपल्याला 250 मार्कचा दिसून येईल. ओके. पुढे जा. नंतर पेपर 4 कुठला आहे मित्रांनो, तर सामान्य अध्ययन 3. त्यामध्ये कुठले कुठले सब्जेक्ट आहेत पहा. तंत्रज्ञान, आर्थिक विकास, जैवविविधता, पर्यावरण, सुरक्षा आणि आपत्ती व्यवस्थापन असे सब्जेक्ट आपल्याला या पेपरमध्ये दिसून येतात. ठीक आहे. हे पण आपल्याला 250 मार्क्स. आणि मित्रांनो, या प्रत्येक सब्जेक्टची डिकोडिंग आपण येणाऱ्या व्हिडिओजमध्ये करणार आहोत. त्यामुळे आपल्या चॅनलवरती तुम्ही कनेक्ट राहा. ठीक आहे. नंतर पेपर 5. पेपर 5 आहे मित्रांनो सामान्य अध्ययन 4. यामध्ये आपल्याला नैतिकता, सचोटी आणि योग्यता हे आपल्याला दिसून येतं. आता हा पेपर मित्रांनो आपल्यासाठी पूर्णतः नवीन आहे. ओके. कारण यामध्ये मित्रांनो आपली इथिक्स आयोगाला दिसून येते. ठीक आहे. आपली इंटिग्रिटी, आपली मानसिकता, आपली विचार करण्याची शैली, आपली डिसिजन मेकिंग पॉवर या पेपरातून आयोगाला दिसून येते मित्रांनो. ठीक आहे. हा पेपर खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे मित्रांनो आपल्यासाठी. ओके. आपण 250 मार्क्सचा आपण पेपर हा आहे मित्रांनो. त्यानंतर ऑप्शनल पेपर्स. ऑप्शनल पेपर्स कुठले कुठले आहेत मित्रांनो, तर पहा इथे पर्याय नंबर 1 ऑप्शनल पेपर्स. आता पाहूयात आपण मित्रांनो ऑप्शनल पेपर्स कुठले. यामध्ये मित्रांनो आपल्याला 26 टोटल सब्जेक्टची लिस्ट आयोगात दिलेली आहे. त्यापैकी एक सब्जेक्ट आपल्याला चूज करायचं आहे. त्याचे 2 पेपर्स होणार. ओके. समजून घ्या, कन्फ्यूज नका हो. 26 सब्जेक्टची लिस्ट आहे आपल्याकडे. त्यापैकी एक सब्जेक्ट आपल्याला चूज करायचा आहे आणि त्या चूज केलेल्या सब्जेक्टची 2 पेपर्स होणार. ठीक आहे. एक 250 मार्क्सचे, एक 250 मार्क्सचे. ओके. नंतर आता हा पण आपल्यासाठी नवीनच आहे मित्रांनो MPSCसाठी. ठीक आहे. पहा यासाठी आपण UPSCच्या अगोदरचे क्वेश्चन पेपर्स पाहू शकतो. ठीक आहे. थोडंसं त्याबद्दल नॉलेज येण्यासाठी. ओके. नंतर आता आपण पाहूयात आपल्या शेवटच्या टप्प्याकडे. ठीक आहे. तो काय आहे, एकूण लेखी पेपर आपले किती होते मित्रांनो, तर 9 लेखी पेपर होते आपले, ज्यापैकी 2 आपल्याला क्वालिफाय करायचे आहेत आणि 7 पेपर्स आपल्याला आपल्या मार्किंगसाठी दिले जातात. ठीक आहे. रँकिंगसाठी ते 1750 मार्कचे आणि व्यक्तिमत्व चाचणी मित्रांनो 275 मार्कची असते. ओके. तर टोटल मार्क्स आहे मित्रांनो 2025. ठीक आहे. या मार्किंगच्या मध्ये आपली रँकिंग ठरत असते. ओके. आता व्यक्तिमत्व चाचणी, मुलाखत, इंटरव्ह्यू याचं थोडंसं आपण इन्फॉर्मेशन घेऊया. मित्रांनो, इंटरव्ह्यूची तयारी ही तुमच्या पहिल्या दिवसापासून स्टार्ट होते. ठीक आहे. म्हणजे तशी मानसिकता, तशी वागणूक, ठीक आहे, तशी इंटिग्रिटी आपल्यामध्ये आली पाहिजे. ओके. मुख्य परीक्षेत आपण पास झाल्यानंतर आपल्याला इंटरव्ह्यूचा कॉल येत असतो. नंतर आपण इंटरव्ह्यूसाठी पात्र होऊन इंटरव्ह्यू चांगला दिल्यानंतर आपली रँकिंग ठरत असते. ठीक आहे. यामध्ये आपली योग्यता चेक करतात, त्यांनी आपली बोलण्याचं कौशल्य चेक करतात. ठीक आहे. या सर्व गोष्टींवरती लक्ष द्या. तर मित्रांनो हा व्हिडिओ इथे आपण संपलेला आहे असं घोषित करूया. ठीक आहे. म्हणजे आय होप तुम्हाला व्हिडिओ समजला असेल. ठीक आहे. आपण एकदम सोप्या भाषेमध्ये हा व्हिडिओ समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि मित्रांनो थँक्यू सो मच व्हिडिओ पाहिल्याबद्दल. आणि जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला ऑन करून ठेवा, जेणेकरून येणारे अपडेट्स तुम्हाला मोबाईलवरती नोटिफाय होत राहतील. ठीक आहे. तर भेटूयात मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये, जिथे असणार आहे आपला या GS पेपरचे एक्सप्लेनेशन्स. ठीक आहे. चला बाय बाय. टेक केअर. अभ्यास करत राहा. काही अडचण आली तर तुम्ही मला टेलिग्रामवरती मेसेज करू शकता.